नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय इयत्ता 9वी गणित भाग 1 चं दुसरं प्रकरण वास्तव संख्या आणि यामधला सराव संच 1.1 आज आपण पाहणार आहोत। पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मित्रांनो, नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल नसेल सबस्क्राइब केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। त्याचबरोबर पहिलं प्रकरण जे संच आहे त्यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवल्यात। त्याचबरोबर गणित भाग 2 चं पहिलं प्रकरण भूमितीतील मूलभूत संबोध यावरती सुद्धा आपण चर्चा केली। जर तुम्ही अगोदरच्या व्हिडिओ बघितल्या नसतील तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतो, त्या लिंकवर क्लिक करून अगोदरच्या व्हिडिओज तुम्ही बघून घ्या। ओके, तर जाऊयात आपण आता पुढे। तर बघा, 9वी गणित भाग 1 वास्तव संख्या सराव संच 2.1 पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या परिमेय संख्यांचे दशांश रूप खंडित व कोणाचे अखंड आवर्ती आहे हे आपल्याला तपासायचे आहे। ओके, आता बघूया त्या ठिकाणी पहिलं जे एक्झाम्पल आहे त्याच्यात दिले 13/5। आता याचा जे दशांश रूप आहे ते खंडित आहे का अखंड आवर्ती आहे एवढाच आपल्याला याचा विचार करायचा आहे। बघा, या ठिकाणी आपण 13/5 ओके, 13 ला आपण काय करू, 5 ने भाग लावूयात। बघा, या ठिकाणी असं आपण इथं लिहू, 5 ने भाग लावायचे आपल्याला 13 ला। ओके, 5च्या पाड्यात 13 येत नाही तर 5 दुने 10 येतात वजा 13तून 10 गेले 3। तर 5च्या पाड्यात 3 काय येत नाही, इथे पॉईंट देऊ आणि वरती पॉईंट देऊ आणि खाली आपण काय करू, एक 0 देऊ, भागाकार करायचा फक्त। आता 5 × 30, 30तून 30 गेले 0, पूर्ण भाग गेला। पूर्ण जर भाग गेला तर समजायचं काय बाबा, रूप खंडित आहे, दशांश रूप खंडित आहे। ओके, 13/5 चे दशांश रूप कसं आहे बाबा, खंडित आहे। खंडित आहे म्हणजे पूर्ण भाग गेलेला आहे म्हणून हे खंडित आहे। आता दुसरा आपण एक्झाम्पल बघूया। दुसरा जो प्रश्न आहे आपल्याला तो दिलेला आहे की 2/11। बरं का, काय दिलं आपल्याकडे, 2/11। आता मी 2/11 ना, ठीक आहे इथंच घेऊ, चला 2/11। दुसरा प्रश्न 2/11। आता 11 ने 2 ला भाग लावायचा आहे बरं का, 2 ने भाग लावायचा, 11 ने भाग लावायचा आहे कोणाला, 2 ला। आता 11च्या पाड्यात काय 2 येत नाही, मग पहिलाच आपण या ठिकाणी काय करू, 0 पॉईंट घेऊ आणि मग इथे एक 0 देऊ। मग 11 एके 11, आता 20तून 11 गेले 9, परत एक 0 घेऊ, 11च्या पाड्यात 9 नाहीत मग 0 घेऊ, 11×8 = 88, 20मधून 90मधून 88 गेले 2 आले, एक 0 घेतला, 11 एके 11, परत 20तून 11 गेले 9, एक 0 घेतला, 11×8 = 88, 90मधून 88 गेले 2। आता हे चक्र असंच चालू राहणार आहे, 0.18 18 18 18 18 गाडी 18 18 करतच पुढे जाणार आहे। त्याच्यामुळे इथं आपल्याकडे काय येते बाबा, 2/11 बरोबर 0.18च्या वरती एक बार द्या। आता हे काय झालं, अखंड आवर्ती झालं, कारण इथं तुमचा भाग पूर्ण जाणार नाहीये, हे लक्षात घ्या। इथं आपला भाग जो आहे ना तो पूर्ण जाणार नाहीये आणि आपलं बाकी जे आहे ना ते कधीच 0 येणार नाही। सारखंच इथं 1 8 1 8 1 8 1 8 1 8 1 8 ही गाडी पुढे चालत राहणार आहे। म्हणून इथं काय करायला यायचं बाबा, 2/11चे दशांश रूप जे आहे ना, इथे काय बाबा, दशांश रूप अखंड आवर्ती आहे, अखंड आवर्ती आहे। तर एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो, काय अवघड नाही, फक्त भागाकार करायचा, भागाकार करता आला पाहिजे। बघा, आपण 7वी 8वी पासून 5वी 6वी पहिलीपासून भागाकार बघतो, तर हा भागाकार करता आला पाहिजे। पुढचा आहे 29/16। तिसरा प्रश्न 29/16। आता 16चा पाडाच नाही मला येत असं जर असेल, तुम्हाला जर येत नसेल किंवा मोठा पाडा आला आणि कन्फ्युजन होत असेल तर अगोदर पाडा लिहून घ्या। बघा, 16 एके 16, 2 32, 16 त्रिक 48, 64, त्याच्यानंतर इथं आले 80 आले बरोबर, 16 96 आले, 112 आले, 128 आले बरं का, नंतर 144 आले आणि 160 आले। अशा प्रकारे हा 16चा पाडा जो आहे तो आपण लिहून घेतला। ओके, आता आपण इथे भाग लावूया। चला, 16 ने भाग लावायचा आहे 29 ला। हां, आता 16 एके 16, 29तून 16 गेले 13 राहिले बरं का, मग इथं वर एक पॉईंट दिला, खाली एक 0 दिला। ओके, मग आता आपण काय करू शकतो, 16च्या पाड्यामध्ये या ठिकाणी 130 येतात का, नाही 128 येतात।
बघा 1 2 3 4 5 6 7 8 16 8 या ठिकाणी आपल्याकडे आले 128. ठीक आहे. आता वजाबाकी करू. 130 मधून 128 गेले, 2 राहिले, एक शून्य घेतला, 16 एके 16 लिहिलं. 20तून 16 गेले 4, एक शून्य घेतला, 16 दुने 32 आलं. ठीक आहे. 40तून 32 गेले 8 आले, एक शून्य घेतलं, 16 पंचे 80 आले, मग 80तून 80 गेले 0 आले. तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपला झाला. म्हणजे इथं बाकी जे आहे ना ते शून्य आलेले आहे. म्हणजे इथं तुमच्याकडे 29/16 याचं उत्तर काय आलं बाबा तुमच्याकडे 1.8125 हे दशांश रूप झालं. आता इथं पूर्ण भाग गेलेला आहे, इथं काय रिपिटेशन होणार नाही आणि तुमचं बाकी शून्य आलं. म्हणजे काय झालं, इथे खंडित आहे, संख्यांचे दशांश रूप खंडित आहे. ओके. इथे दशांश रूप किंवा 29/16चे दशांश रूप कसे खंडित आहे, रूप खंडित आहे. ओके. तर एकदम सोपं आहे मित्रांनो, काय जास्त अवघड काम नाही, एकदम सिंपल आहे. ठीक आहे. आता यानंतर आपण पुढचा आपला मुद्दा बघूयात. पुढचा प्रश्न 4 नंबरचा. इथं फक्त भागाकार करत राहायचं आहे. पुढच्या याच्यात काय बाबा 17/125. आता मोठाच पाडा दिसतोय 17/125. चौथा पॉईंट आहे 17/125. आता 125चा पाडा कोणाला येतो मारायला नसेल तर तयार करायचा इथं. 125 एके 125 दुने 250. ओके. डबल 25च्या डब्बल 250, 375. ओके. त्याच्यानंतर 500, 625, 750, 875, 1000, 1125, 1150. ओके. 1250 झालं. ओके. तर अशा प्रकारे हा पाडा झाला बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 125चा पाडा तयार केला आपण. 125 गुणिले 1 125, 125 दुने 250, 125 गुणिले 3 केलं, हा पाडा तयार करायचा. ओके. आता यानंतर आता आपण भाग लावूयात. 125ने भाग लावूयात 17ला. 17 हा मोठा खतरा. आता 125च्या पाड्यामध्ये काय आपल्याला 17 येत नाही, मग आपण काय केला, इथं 0 पॉईंट दिला आणि इथं एक शून्य घेतला. आता 125 एके 125 येणार. 70 मधून 25 गेले बघा, 0तून 5 जात नाही, 10तून 5 गेले, 5 आले, हातच्याला 1 आला. 7तून 2 आणि 1 3 गेले, 4 राहिले, 45. ओके. मग आता परत 125च्या पाड्यात 45 येत नाही, पण शून्य घेतला तर 450 पेक्षा जवळपास एक संख्या येते. 145 जे आहे ते 125 पेक्षा लहान होते, म्हणून आपण एक शून्य वाढवला आणि मग 25 चौक 500 करू. इथं 25 चौक 500 नाही सॉरी 25 त्रिक 375 घ्या. 25 त्रिक 375 बघा. 0तून 5 जात नाही, 10तून 5 गेले, 5 इथं आजच्याला 1 आला. परत 5तून 7 आणि 1 8 जात नाही, मग 15तून 8 गेले, आपल्याकडे किती राहिले, 15 मधून 8 गेले, 15तून 8 गेले, 7 राहिले. ठीक आहे. 7 राहिले. त्याच्यानंतर आपण इथं एक शून्य बरं का, 75 आपल्याकडे आलं. 450 मधून 375 गेलं, 75 आलं. ओके. आता काय करू, इथे एक शून्य घेऊ, इथं शून्य घेऊयात आपण, कारण 75 जे आहे ते 125 पेक्षा लहान आहेत. आता 750 येतात का, यस येतात. 8 750, 125 8 बघा, 1 2 3 4 सॉरी 125 सग 1 2 3 4 5 6 125 सग किती आलं इकडे आपल्याकडं 750 आलं. आता 750 मधून 750 गेले शून्य, म्हणजे या ठिकाणी पूर्ण भाग गेलेला आहे, पूर्ण भाग गेला आहे. बाकी शून्य आलं म्हणजे तुमच्याकडे 17/125 बरोबर आपल्याकडे काय आलं 0.136. म्हणून येथे दशांश रूप काय बाबा खंडित आहे. मग इथं लिहायचं 17/125चे दशांश रूप 125चे दशांश रूप कसं आहे, खंडित आहे, खंडित आहे. ओके. तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न खूप सोपा आहे. तर आता तुम्हाला याचा जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकताय. ओके. यस. तर यानंतर आपल्याकडे आणखी एक शेवटचा प्रश्न यातला राहिलेला आहे 11/6. तर तो आपण या ठिकाणी बघूयात. आता मी रफ करतो. 5वा प्रश्न आहे 11/6. तर तो आपण बघू आणि मग पुढचा प्रश्न जो आहे तो आपण बघूयात. प्रश्न क्रमांक 5वा यातलाच 5वा प्रश्न आहे 11/6. ओके. 11/6. मग आता 6ने 11ला आपण भाग लावूयात. ओके. 6ने भाग लावू कोणाला, 11ला. बघा 6 एके 6, 11तून 6 गेले 5, 6च्या पाड्यात 5 नाहीत, वर पॉईंट दिला, खाली शून्य दिला. 6 8 48. ठीक आहे. 50 मधून 48 गेले, 2 आले, एक शून्य गेला. 6 त्रिक 18,
20तून 18 गेले 2, एक शून्य घेतला. परत 6 18, 20तून 18 गेले 2, एक शून्य घेतला. परत 6 18, हे पुढे तसंच्या तसंच चालत राहणार आहे. 1.8333 चालत राहणार. म्हणून 11/6 बरोबर 1.83च्या वरती तुम्ही अशी प्रेस देऊ शकता, म्हणजे 3चं रिपिटेशन होतंय. मग येथे जे दशांश रूप आहे ते कसं आहे, अखंड आवर्ती आहे. कारण तुम्हाला इथं पूर्ण भाग जात नाही, तुमचा बाकी शून्य येत नाही. मग इथे लिहायचं येथे दशांश रूप म्हणजे 11/6चे दशांश रूप अखंड आवर्ती आहे. अखंड आवर्ती आहे. ओके, तर अशा प्रकारे हा प्रश्न क्रमांक आपला झालेला आहे, प्रश्न क्रमांक पहिला. तर यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा जो आहे तो आता आपण लगेच बघू. पण दुसरा प्रश्न बघण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मित्रांनो, बरेच विद्यार्थी नवीन दिसतात आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर नवीन असाल तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी जेव्हा एखादी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बरेच विद्यार्थी व्हिडिओ बघतायत पण लाईक्स खूप कमी आहे. तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा. तुमचा प्रत्येक लाईक आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ओके मित्रांनो, बघूयात पुढचा प्रश्न. तर दुसरा प्रश्न आपल्याकडे आहे की परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. या ज्या परिमेय संख्या आहेत त्या दशांश रूपात लिहायचं आहे, म्हणजे सरळ भागाकार लावून उत्तर काढायचं आहे. ओके, बघा 200/127 भागिले 200 म्हणजे 200ने तुम्हाला भाग लावायचा आहे 127ला. आता 200चा पाडा कुणाला पाठ आहे, पण 2चा पाठ आहे ना. बघा 2 1 2 2 2 4 2 3 6 2 4 8 2 5 10 2 6 12 2 7 14 2 8 16 92 18 92 20. 20चा पाडा आपल्याला पाठ आहे. आता 200चा पाडा तयार करताना पुढे फक्त 2 0 0 सगळीकडे 2 0 लावत जायचे. तुमचा 200चा पाडा या ठिकाणी तयार झाला. ठीक आहे, हा झाला आपला 200चा पाडा. आता इथं भाग लावा. आता 200च्या पाडात 127 तर येत नाही, मग इथं एक 0 द्या आणि इथं 0 पॉईंट द्या. आता 1270, पण 200च्या पाड्यात 1200 येतात म्हणून बेसक 12, म्हणून इथं 1200 घेतलं. 200 सक 1200. आता 1270 मधून 1200 गेले, 70 राहिले. आता 7च्या पुढे परत एक 0 घेतला. 2 6 म्हणून 200 किती झाले, 600. 700 मधून 600 गेले, 100 राहिले. आता 200च्या पाड्यात 100 येत नाही, एक 0 दिला तर किती, 205 1000 होतात. 20 5 10, तसे 205 किती झाले, 1000 झाले. 1000तून 1000 गेले 0, म्हणजे 127 भागिले 200 बरोबर आपल्याकडे किती आलं, 0.635. तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडू शकतो. एकदम सोपा प्रश्न मित्रांनो. ओके, फक्त भागाकार करायचा. आता पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूयात. पुढचा प्रश्न काय बाबा आपल्याकडं की 25/99 बरं का, 25 भागिले 99. आता 99चा पाडा कोणाला येतोय तयार करू. चला, 25 भागिले 99. आता 99ने भाग लावायचा आपल्याला 25ला. 99ने आपल्याला कोणाला भाग लावायचा आहे, 25ला. पण 99चा पाडा माहिती नाही. आता 99चा पाडा तयार करताना बघा, 99चा पाडा तयार करताना आपण काय करू, इथं पहिलं 99चा पाडा तयार करत असताना सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं की 9 येत नाही शेवटी. 9 8 7 6 5 4 3 2 1 आणि 0 वाढवत जायचे. ओके, म्हणजे एक 0 काय करायचं या ठिकाणी वाढवत जायचा. म्हणजे सॉरी एक संख्या कमी करत जायची. 9 8 7 6 5 4 3 2 1 म्हणजे उलटे लिहायचे आकडे. 9 8 7 6 5 4 3 2 1 म्हणजे एक कमी करत जायचं. उतरत्या क्रमाने आकडे लिहायचे. आणि हे जे 9 आहेत ना त्याच्यात 10 मिळवत जायचं. 9 आणि 10 19, परत 19 आणि 10 29, 29 आणि 10 39, 39 आणि 10 49, 49 आणि 10 59, 59 आणि 10 69, नंतर मग 79, मग 89. ओके, आणि मग 99. म्हणजे 10 10 10 10 वाढवत गेलं की आपला पाडा तयार झाला 99चा. ओके, अशा प्रकारे 99चा पाडा खूप लवकर आपण तयार करू शकतो. हे ट्रिक आहे. पहिलं काय करायचं, 9 8 7 6 5 4 3 2 1 उलटे क्रमांक लिहायचे आणि मग या नावामध्ये 10 10 वाढवत जायचं. आता बघा 99च्या पाड्यात 25 येत नाहीयेत, मग एक 0 आपण या ठिकाणी वाढवला आणि इथं 0 पॉईंट दिला. आता 99 दुने 198 येतात. 99 दुने 198. आता वजाबाकी 250 मधून 198 गेले, आपल्याकडं 52 उरतात. परत 52च्या पुढे जर एक 0 घेतलं तर या ठिकाणी 495 येतात. 520
नाही आहेत, पण 495 किती बाबा? 99 1 2 3 4 5 99 पंचे 495 वजा करून टाका. आता 520 मधून 495 गेले तर आपल्याकडे उरतात 25. ओके, परत एक शून्य दिला, 99 दुने 198 या ठिकाणी आले. 250 मधून 198 गेले, 52 आले. एक शून्य घेतला, 520 आलं. परत 99 पंचे आपल्याकडे किती येतात या ठिकाणी? 99 पंचे 495 येतात. परत 520 मधून 495 गेले, 25. म्हणजे आता परत हेच 0.25 25 25 हेच येत राहणार आहे. म्हणून आपण इथं काय करू? 25/99 बरोबर 0.25. आता 25चं रिपिटेशन होतंय म्हणून 25च्या डोक्यावरती एक अशी रेष मारून टाकू. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण 99 ने भाग लावू शकतो 25ला. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवता येऊ शकतो. ठीक आहे, तर 99चा पाढा पण कसा तयार करायचा ही पण ट्रिक तुम्हाला इथं सांगितली आहे. यानंतर 23/7 बरं का, पुढचा जो आपल्याकडे प्रश्न आहे तो आपल्याकडे आहे 23/7. आता तिसरा प्रश्न. ठीक आहे, तर सगळे प्रश्न आपण बघण्याचा प्रयत्न करूया. 23/7 7ने भाग लावा. आता 7चा पाढा येतो सगळ्यांना. 7ने भाग लावा 23ला. 7 त्रिक 21. 23 21 गेले, 2 राहिले. वर पॉईंट दिला, खाली शून्य. 7 दुने 14. 20 14 गेले, 6. एक शून्य घेतला. 7 8 56. 60 मधून 56 गेले, 4. एक शून्य घेतला. 7 5 35. 40 35 गेले, 5. एक शून्य घेतला. 7 7 49. 50 मधून 49 गेले, एक शून्य घेतला. 7 1 7. 10 7 गेले, 3. एक शून्य घेतला. बरोबर. परत 7 चौक 28. 30 28 गेले, 2. एक शून्य घेतला. परत 7 दुने 14. 20 14 गेले, किती राहिले बाबा? 20 14 गेले, 6 शून्य. 7 8 56. म्हणजे बघा 2 8 5 7 6 4. बघा 2 8 5 7 1 4. 28 57 14 28 57 14 याचा आता रिपिटेशनच होत राहणार आहे. पुढे जसं जाऊ आपण तसं त्याचं रिपिटेशन होत राहणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण लिहू 23/7 बरोबर 3.28 57 14 आणि डोक्यावरती एक रेष मारून टाकू. कारण 28 57 14 याचं रिपिटेशन होत राहणार आहे. ही संख्या रिपीट परत येत राहणार आहे. एवढा जो संख्यांचा गट आहे तो. ओके, तर अशा प्रकारे आपण इथं सोडू शकतो. जास्त पुढे लावत जायच्या नाही संख्या. डोक्यावरचे केस पांढरे होतील परंतु पूर्ण भाग जाणार नाही. ठीक आहे, पुढे बघा. आता पुढचा आहे 4/5 चौथा. हा सोपा आहे. 4/5. आता 5ने भाग लावा 4ला. इथं सिंपल आहे, इथं काय जास्त वेळ नाही लागणार. बघा 5ने भाग लावायचा आहे 4ला. बघा एक 5च्या पाड्यात काय 4 येत नाही म्हणून इथं शून्य घेतला आणि इथं शून्य पॉईंट घेतला. 5 8 40. 40 40 गेले, शून्य लागला भाग. म्हणजे 4/5 बरोबर 0.8. तर इथं तुमचं पटक्यात उत्तर निघालं. इथं काय जास्त वेळ गेला नाही. त्याच्यानंतर 17/8 आहे आपल्याकडं. पुढचा प्रश्न जो आहे 17/8 6वा. 17/8. मग आता 8ने भाग लावायचा आपल्याला कितीला? 17ला. हा सोपा आहे, फक्त 8चा पाढा माहिती पाहिजे. बघा 8 दुने 16. 17 16 गेला, 1. इथं शून्य घेतला, इथं पॉईंट घेतला. 8 1 8. 10 8 गेले, 2. एक शून्य घेतला. 8 दुने 16. 20 16 गेले, 4. एक शून्य घेतला. 8 पंचे 40. 40 40 गेले, 0. म्हणजे तुमच्याकडे 17/8 बरोबर काय आलं? 2.125. तर एकंदरीत अशा प्रकारे आपण हा दुसरा प्रश्न सुद्धा सोडवलेला आहे, समजून घेतलेला आहे की परिमेय संख्या दशांश रूपात कशा लिहायच्या. ठीक आहे, आता याचा स्क्रीनशॉट मारून घ्या तुम्ही. यस मित्रांनो, तर याचा बघा खालील परिमेय संख्या P/Q स्वरूपामध्ये लिहा. मग आपल्याकडे काय दिलंय? 0.6 बार आहे पहिली संख्या. 0.6च्या डोक्यावरती एक टिंब आहे या ठिकाणी. तर आपण काय करू? याला x म्हणू. x बरोबर 0.6च्या डोक्यावरती एक टिंब. तर याचा अर्थ काय होतो माहिती आहे का? x बरोबर 0.6666 ... असं असते. आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. एक संख्या आहे तिच्या डोक्यावरती टिंब आहे किंवा 2 संख्या असतील तर रेष असते. 3 संख्यांच्या डोक्यावरती एखादा बार असतो. तर इथे पॉईंट नंतर एकच संख्या आहे तिच्या डोक्यावर बार आहे. तर काय करायचं? दोन्ही ठिकाणी 10ने गुणा. एक संख्या आहे ना म्हणून 10ने गुणायचं. ओके, 2 संख्या असतात तर 100 ने गुणलं असतं. 3 असतं तर 1000 ने गुणलं असतं. तर दोन्ही बाजूला जर 10ने गुणलं तर x गुणिले 10 10x. ठीक आहे, आणि बरोबर
0.666ला जर 10ने गुणलं तर 6.6666 असं येत राहणार आहे. ओके, आणि 10x बरोबर 6 पॉईंट, हे रिपिटेशन होते 666, याचा अर्थ याच्या डोक्यावरती एक टिंब. आता याला आपण काय करू, 1 नंबर म्हणू आणि याला आपण काय म्हणू, 2 नंबर म्हणू. आता एकच काम करायचं आहे, 1 आणि 2 यांची वजाबाकी करायची. समीकरण 1 आणि 2 यांची वजाबाकी. पायऱ्या नीट समजून घ्या, पायऱ्या लक्षात घ्या. पहिली पायरी काय आहे, x बरोबर 0.6 बार लिहिलं, जे आहे गणित ते लिहिलं, त्याला x म्हटलं. दुसऱ्या पायरीत आपल्याला काय करायचं आहे, ह्या बारचा अर्थ किंवा या पॉईंटचा अर्थ काय असतो, 0.66666 रिपिटेशन होत राहतं. ओके, मग तिसऱ्या पायरीत काय करायचं आहे, दोन्ही बाजूंना 10ने गुणायचं. एक्सला 10ने गुणलं तर 10x, पॉईंट एका संख्येवर आहे म्हणून 10. 2 संख्या असतात तर 100ने गुणलं असतं, 3 असतं तर 1000ने गुणलं असतं. मग 10x ने गुणलं, इथं 10x ने गुणलं तर 1 पॉईंट पुढे सरकला, 6.6666 असं आलं. आता 10x बरोबर 6.6666 हे रिपिटेशन होतं, याचा अर्थ काय होतं, 6 बार होतं. ओके, आता 1 आणि 2 यांचा विचार करायचा आणि काय करायचं, 1 मधून 2 वजा करू, 1 वजा 2 करू, विधान 1 मधून 2 वजा करू. आता ही वजाबाकी करताना बघा, 10x मधून काय वजा करा, x वजा करा, आणि 6.6 डॉट बार मधून आपण काय करा, 0.6 वजा करा, 6.6 मधून 0.6 वजा करा, आणि 10x मधून x, 10x मधून x गेले, 9x राहिले. 6.6 मधून बरं का, 6.6 मधून 0.6 गेले, 6 गेले, फक्त 6 राहिले, 6.0 म्हणजे 6 राहिले. ठीक आहे, आता x ची किंमत काढायची. x बरोबर 6 आपल्या जागेवर 9 गुणिले इकडे आले भागिले, म्हणून आपल्याकडे x ची किंमत किती आली बाबा, म्हणून आपल्याकडे x बरोबर किती आलं, 6 आणि 9 3च्या पाड्यात येतात, दोघांना 3ने भाग जाईल, 3 दुने 6, 3 त्रिक 9, म्हणजे x बरोबर किती आलं, 2/3. याचा अर्थ 0.6 बार बरोबर किती आलं, 2/3. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो. ठीक आहे, यानंतर आता आपण दुसरं एक गणित बघूया, त्यातलंच 0.37 बरं का. दुसरं आपल्याकडे 0.37 बार आहे. मग आपण या ठिकाणी काय करू, x बरोबर 0.37 म्हणू, किंवा चला x बरोबर 0.37 बार, याला 1 नंबर म्हणून रिकामावा. झालं पहिली पायरी. दुसऱ्या पायरीमध्ये मी काय करेल किंवा असं लिहेल, x बरोबर 0.37 हे पुढे वाढत जाणार. ओके, ही दुसरी पायरी. तिसऱ्या पायरीमध्ये दोन्ही बाजूला कितीने गुणायचं, 100ने गुणा, कारण पॉईंट नंतर 2 संख्यांवरती बार आहे, मग दोन्ही बाजूला 100ने गुणू. एक्सला 100ने गुणलं 100x, आणि इथं 100ने गुणलं तर 37 पॉईंट पुढे गेलं, 37.37 हे असं पुढे वाढत जाणार आहे. ओके, मग इथं वाटलंच तर लिहा, दोन्ही बाजूस 100ने गुणले, 100ने गुणले झालं. आता यानंतर काय करा की 100ने गुणले दोन्ही बाजूला, तर याला आपण काय म्हणतो, 2 नंबर. याला 2 नंबर नका, याला नका 2 नंबर म्हणून, अजून थोडीशी आपण एक पुढे पायरी वाढवावी लागणार. ठीक आहे, आता 100x आपल्या जाग्यावर, म्हणून आता या ठिकाणी काय होईल की 37 हे पुढे डॉट डॉट वाढत जातात. ठीक आहे, हे काय होतात, पुढे डॉट 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 वाढत जातात, म्हणजे 37.37 ही संख्या रिपिटेशन होत जाणार 37चं, म्हणून इथे 37 बार करून टाका. झालं, म्हणजे अशा प्रकारे आपण इथपर्यंत येऊ शकतो, आणि याला आपण काय म्हणू, विधान 2 म्हणू. परत समजून घ्या, पहिलं काय केलं, x बरोबर 0.37 बार जो प्रश्न आहे तोच लिहिला, आणि नंतर x बरोबर 0.37 बारचा अर्थ काय, 37 पुढे वाढत जाणार आहे. आणि मग आता काय करू आपण, इथे दोन्ही बाजूला 100ने गुणू, कारण पॉईंट नंतर 2 संख्या आहेत. 100ने गुणलं एक्सला, 100ने गुणलं 100x, 0.37ला 100ने जर गुणलं तर हा 0.37ला जर 100ने गुणलं तर इथे 2 संख्यांच्या पुढे पॉईंट जातो, म्हणून 37.37 आलं, दोन्ही बाजूंना 100ने गुणलं. यानंतर पुढे काय होईल, आपल्याकडे 100x आपल्या जागेवर येतील, आणि 37 पॉईंट, हे जे 37 आहेत ना, त्यांच्याऐवजी एकदा 37 लिहा आणि वरती बार करा, याचा अर्थ रिपिटेशन होतो. ओके, आता काय करायचं, 2 मधून 1 वजा करा, समीकरण किंवा विधान 2 मधून विधान 1 वजा करा, विधान 2 वजा विधान 1 करा, विधान 1. ठीक आहे, म्हणजे 100x मधून x वजा करा, 100x वजा x करा, आणि 37.37 बार मधून 37.37 बार मधून 0.37 बार वजा करा. ठीक आहे, 100 मधून x गेले, 99x राहिले, 100 मधून 1x गेले, 99x राहिले, आणि हे 37.37 मधून 0.37 गेले, म्हणजे 37 गेले, ओनली 37 राहिले. बघा,
37.37 वजा 0.37 00.37 37.00 म्हणजे फक्त 37. आता x ची किंमत काढायची. x बरोबर 37 आपल्या जागेवर 99 गुणिले इकडे आले भागिले, तर x बरोबर 37/99. तर एकंदरीत अशा प्रकारे हा प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो. तर 0.37 बार बरोबर आपल्याकडे या ठिकाणी काय आलं 37/99. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण पहिला आणि दुसरा प्रश्न बघितलाय. यानंतर एकूण अजून 3 प्रश्न बाकी आहेत. एकूण या प्रश्नामध्ये जर आपण बघितलं तर 5 प्रश्न आहेत. 5 मधला पहिला आणि दुसरा घेतला. आता पुढचा बघू. तत्पूर्वी याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. ओके, यस. तर जाऊयात तिसऱ्या प्रश्नाकडे. पण तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या, बरीच मुलं व्हिडिओ बघतायत पण लाईक्स खूप कमी आहे. तर प्लीज आपल्या या व्हिडिओला लाईक करा. आपला प्रत्येक लाईक खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. यस, बघा पुढे जाऊ. आता पुढचा जो प्रश्न आहे 3.17 बरं का, 3.17. आता मी डायरेक्ट लिहितो बरं का. x बरोबर 3.17 बार, याला आपण नंबर 1 देऊ. ठीक आहे, 3.17 बार. आता काय करणार, x बरोबर 3.17चा अर्थ 3.17 17 17 17 3.17 बारचा अर्थ 3.17 17 17 17 डॉट डॉट डॉट. ठीक आहे. आता कितीने गुणायचं दोन्ही बाजूला, 100ने गुणा, कारण पॉईंट नंतर दोन संख्या. 100ने गुणला 100 गुणिले 1 100x. 3.17ला 100ने गुणलं तर 317.17 17 17 17, कारण दोन पॉईंट नंतर दोन संख्या पुढे गेल्या, कारण 100ने गुणलं. मग इथं लिहा चला, दोन्ही बाजूस 100ने गुणले, 100ने गुणले झालं. आता यानंतर 100x तर आपल्या जागेवर 317 बरं का. हे 317 जसे तसे लिहा, 317 पॉईंट आणि पुढे 17 17 17 17 याचं रिपिटेशन होतं म्हणून 17 बार. याला मी म्हणतो विधान नंबर 2. ठीक आहे. आता विधान 2 मधून विधान 1 वजा करा, ही पुढची पायरी. बघा पहिल्या पायरीत काय, x बरोबर 3.17 बार आहे. ओके. आता x बरोबर 3.17 बारचा अर्थ काय, 3.17 17 17 17 17 असा होतो. ओके. याच्यानंतर दोन्ही बाजूला 100ने गुणलं का, कारण पॉईंट नंतर दोन संख्या आहे. 100ने गुणलं x ला, 100ने गुणलं 100x. ओके. इथं 100ने गुणलं तर दोन संख्यांच्या पुढे पॉईंट जाईल, 317.17 17 17 17. ओके. आता 100x बरोबर 317.17 17 17चं रिपिटेशन होतं म्हणून 317.17 बार केलं. आता विधान 2 मधून विधान 1 वजा करायचं. विधान 2 वजा विधान 1. विधान 1 2 मधून 1 वजा करा. 100x मधून x वजा करा. पहिलं 100x वजा x आणि 317.17 बार वजा 3.17. ठीक आहे. 100 मधून 1 गेले, 99x राहिले आणि 317 मधून 3.17 गेले, बार आहे तिथं. 317.17 वजा 3.17, 17तून 17 गेले 0, 7तून 3 गेले 4, 1 आणि 3, 314.00चा अर्थ 314 म्हणजे x बरोबर 314 आपल्या जागेवर 99 गुणिले इकडे आले भागिले, म्हणजे 3.17 बार याचं जे p/q रूप आहे ते किती, 314/99. तर अशा प्रकारे आपण हा जो प्रश्न आहे तो बघू शकतो याच्याकडे. आता पुढचा जो आहे 15.89. ओके, 15.89 हा बघू आपण. चौथा प्रश्न आहे 15.89. x बरोबर 15.89. सेम पायऱ्या आहे, त्याच्यात काय मोठा फरक नाहीये. याला आपण नंबर 1 म्हटलं. ओके. पुढे काय होणार, x बरोबर 15.89चा अर्थ 15.89 89 89 डॉट 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 असा अर्थ होणार आहे. ठीक आहे. मग आता दोन्ही बाजूला कितीने गुणणार आपण, पॉईंट नंतर दोन संख्या म्हणून 100ने गुणू. मग 100x बरोबर 15, इथं 2 पॉईंट पुढे सरकले, 15.89.89 89 89 डॉट डॉट डॉट. दोन्ही बाजूला 100ने गुणले. इथं लिहा, दोन्ही बाजूस 100ने गुणून. ओके, गुणले. आता यानंतर पुढे काय करू शकतो आपण, 100x आपल्या जागेवर आणि 15.89 यांचं रिपिटेशन आहे. मग 89च्या पुढे आपण एक बार करू आणि याला नंबर 2 देऊ. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, विधान 2 मधून विधान 1 वजा करायचं. ओके, ही पुढची पायरी. सगळ्यांमध्ये सेम पायऱ्या आहेत मित्रांनो. विधान 2 वजा विधान 1 करा.
विधान 2 वजा 1. आता 2 काय 100x वजा x करा पहिली गोष्ट. 100x वजा x बरोबर 1589 बार वजा 15.89 बार. इथं 1589.89 बार वजा 15.89 बार. 100 मधून 1 गेला 99x राहिले. आता बघा या ठिकाणी 1589.89 बार वजा 15.89 बार. 89 मधून 89 गेले 0, 9तून 5 गेले 4, 8तून 1 गेले 7 आणि 1574. ठीक आहे. मग या ठिकाणी किती येतील आपल्याकडं 1574 एवढंच येईल आपल्याकडं 1574. ठीक आहे. आता एक्सची किंमत काढायची आहे. एक्स आपल्या जाग्यावर 1574 आपल्या जाग्यावर 99 गुणिले इकडे आले भागिले. तर अशा प्रकारे 1574 भागिले 99 हे उत्तर येईल. तर तिसरा चौथा प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसतोय, याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. यानंतर लगेच आपण आपला शेवटचा जो प्रश्न आहे 5वा तो आपण बघूयात. ठीक आहे. यस. तर घेतला असेल तुम्ही स्क्रीनशॉट. आता शेवटचा एक प्रश्न बघू. तो प्रश्न बघितला की आपला हा जो सराव संच आहे तो संपून जाईल आणि त्यानंतर आपण सराव संच 2.2 वरती उद्यापासून चर्चा करू. यस. बघा 2.514 इथंच घेतो मी. 5वा प्रश्न जो आहे. ठीक आहे. 5वा प्रश्न काय आहे 2.514 बार. ठीक आहे. मग या ठिकाणी आपण काय करू, इथं मी घेतो सोडवायला किंवा इथूनच सुरुवात करू. चला x बरोबर 2.514 बार आपण असं म्हटलं आणि याला आपण म्हटलं 1 नंबर. आता 2.514च्या वरती बार आहे म्हणजे याचा अर्थ काय झाला बाबा, x बरोबर 2.514 514 रिपिटेशन होणार. आता पॉईंट नंतर 3 संख्या येतं म्हणजे कितीने गुणा, आता 1000 ने गुणा. म्हणजे 1000 ने जर गुणलं 1000x बरोबर 2514 2514 1000 ने गुणलं तर 3 पॉईंट पुढे गेले. 2514.514 आले इथं कारण कितीने गुणले 1000 ने गुणले. दोन्ही बाजूस 1000 ने गुणले. ओके. त्याच्यामुळे हे सगळं आलं. ठीक आहे. मग आता पुढे काय करू आपण 1000 इथं लिहितो मी 1000x बरोबर 2514 पॉईंट 514 रिपिटेशन होते म्हणून इथं 514 बार करू आणि याला नंबर 2 मधून म्हणू. ठीक आहे. आता विधान 2 मधून विधान 1 वजा करू आपण. विधान 2 वजा 1 विधान 2 वजा विधान 1. विधान 2 काय बाबा 1000x जो आहे त्याच्यातून हा x वजा करायचा आणि 2514.514 बार आहे त्याच्यामधून 2.514 वजा करायचा. 2.514 वजा करायचा. 1000 मधून 1 गेला 999x आला. आता आता हे 514 तर गेलेच. चला 514 बार गेले. आता 2514तून 2 गेले तर 2512 येतील. 2512 येतील. ठीक आहे. आता आपल्याला x ची किंमत काढायची. x आपल्या जाग्यावर 2512 आपल्या जाग्यावर 999 गुणिले पलीकडे आले भागिले 999. तर एकंदरीत अशा प्रकारे आपण x ची किंमत काढू शकतो. x ची किंमत म्हणजेच किती 2.514 ची 2.514 बार बरोबर 2512 भागिले 999. ठीक आहे. तर एकंदरीत अशा प्रकारे हा प्रश्न आपला झालेला आहे आणि अशा प्रकारे सराव संच 2.1 सुद्धा आपला संपलेला आहे. ठीक आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 2.1 आपण पूर्ण पाहिलेला आहे. तर पुढच्या डिस्कशनमध्ये आपण सराव संच 2.2 वरती चर्चा करूयात. ठीक आहे. तर तुर्तास इथेच थांबू. धन्यवाद.